सा विद्या या विमुक्ते, जी विद्या माणसाला उन्नती व मुक्ती देते तीच खरी विद्या. सर्वप्रथम मी आपल्या संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करते. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महान समाजप्रबोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतींनाही कोटी कोटी प्रणाम. या महान व्यक्तींच्या विचारांमधूनच शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांची प्रेरणा आपल्याला मिळते. सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री अरुण म्हात्रे कविवर्य, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले, त्याचबरोबर माननीय सौ राजश्री पाटील DYSP कराड, माननीय श्री S.A. माशाळकर सर, संस्थेचे प्रमुख सल्लागार डॉक्टर विनोद बाबर सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर A.J. गुजर सर, मान्यवर तसेच उपस्थित प्राध्यापक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे या भव्य आणि प्रेरणादायी सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करते. सन 1962 साली सहकार महर्षी जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांनी ग्रामीण व शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी शिक्षणाची दारे उघडली. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवणे ही त्यांची दूरदृष्टी होती. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले सर अत्यंत प्रभावीपणे संस्थेची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था गुणवत्ता, संशोधन, क्रीडा आणि संस्कार यामध्ये सातत्याने प्रगती करत आहे. आज आपण सर्वजण जयवंत महोत्सव 2026 अंतर्गत आयोजित या विशेष सोहळ्यासाठी एकत्र आलो आहोत. या महोत्सवातील 2 महत्त्वाचे भाग म्हणजे पहिला जो आहे तो वार्षिक पारितोषिक समारंभ. हा समारंभ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा, संशोधन व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आयोजित केला जातो. यामागील उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा गौरव व्हावा, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, त्याचबरोबर त्यांचं बघून इतरांनाही प्रेरणा मिळावी आणि उत्कृष्टतेची परंपरा जपणे हे मुख्य उद्देश या वार्षिक पारितोषिक समारंभाच्या मागे आहेत. त्याचबरोबर याच्यामधलाच एक दुसरा भाग आहे तो म्हणजे आपला जयवंतमाला सांस्कृतिक कार्यक्रम. जयवंतमाला हा विद्यार्थ्यांचा कला, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकासाचा सुंदर मंच आहे. नृत्य, गायन, नाटिका, त्याचबरोबर विविध स्पर्धा आणि विविध सादरीकरणांच्या माध्यमातून विद्यार्थी आपली प्रतिभा सादर करतात आणि याचा सुद्धा मुख्य हेतू हाच आहे की यामधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, त्यांच्यामध्ये संघभावना निर्माण करणं आणि संस्कृतीची जपणूक करणं. तर आजचा हा सोहळा म्हणजे आपल्या संस्थेची गौरवशाली परंपरेचा उत्सव आहे. तर चला आपण सर्वजण मिळून उत्कृष्टतेचा ध्यास कायम ठेवूया आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाऊया. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि आभार मानते. धन्यवाद. आपल्या शब्दांनी आजच्या सोहळ्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे, तरी मी आपली मनापासून ऋणी आहे. धन्यवाद मॅडम. ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे मान्य श्री अरुण म्हात्रे सरांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यशस्वी व्यक्ती तीच असते जी संधीची वाट पाहत नाही तर ती संधी निर्माण करते. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे आज आपल्या मंचावर आगमन झाले आहे. मी डॉक्टर आशिष पाटील सरांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करावा. हॅलो. जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक किल्लेमच्छिंद्रगड पुरस्कृत जयवंतमाला वार्षिक स्नेहसंमेलन 2026. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय अरुण म्हात्रे हे मराठी साहित्यातील मान्यवर कवी, गीतकार व प्रभावी वक्ते. 25 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथे जन्मलेले अरुण म्हात्रे यांनी मुंबई विद्यापीठमधून M.Com पदवी प्राप्त केली. त्यांच्या लेखणीतून अनेक दर्जेदार काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यापैकी ऋतू शहरातले, ते दिवस आता कुठे, कोसो मैल दूर आहे चांदणी, विसरता येत नाही, तसेच प्रसिद्ध गीत लेखन उंच माझा धोका, ज्यासाठी विशेष नामांकन म्हणून बक्षीस मिळालेलं होतं.
बालकविता खरंच का हो, पाण्याची शाळा, लेखसंग्रह, कविता आणि आपण, छत्रपती शिवरायांवरील 100 शिवगौरव सुक्ते, कविता, बालसाहित्य, लेखसंग्रह, चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. बालकवी पुरस्कार महाराष्ट्र शासन, बहिणाबाई पुरस्कार, संत तुकाराम पुरस्कार, भा. तांबे पुरस्कार, तसेच झी उत्कृष्ट गीतलेखन, उंच माझा झोका पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. कवितांवर आधारित विविध संहितांचे लेखन, निवेदन व सादरीकरण करत त्यांनी 2000हून अधिक कार्यक्रम सादर केले असून अखिल भारतीय साहित्य संमेलनात 23 वेळा निमंत्रित कवी म्हणून सहभाग नोंदवला आहे. मराठी भाषा, साहित्य व सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग, त्यांनी मराठी संस्कृतीचा जागर केला आहे. त्यांच्या समृद्ध साहित्य सेवेने मराठी काव्यविश्व अधिक समृद्ध केले आहे. असे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचे मी आपल्या संस्थेच्या वतीने स्वागत करतो. इट्स अ रिअली ऑनर टू हॅव यू सर हिअर. थँक्यू व्हेरी मच. आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याकडे वळत आहोत. कोणत्याही संस्थेची प्रगती, यश आणि वाटचाल यांचे प्रतिबिंब म्हणजे तिचा वार्षिक अहवाल. आज आपल्या महाविद्यालयाने शैक्षणिक, तांत्रिक, संशोधन, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या सर्व यशस्वी वाटचालींचा आढावा आपण आता ऐकणार आहोत. यश हा अपघात नसतो, तर तो सातत्यपूर्ण प्रयत्नांना परिणाम असतो. आता मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर A.J. गुजर सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर करावा. ऑनरेबल चीफ गेस्ट अरुण म्हात्रे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या DYSP पाटील मॅडम, आज एक दुग्ध शर्करा योग आहे की एक संधी अधिकारी आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत मॅडम. आणि एक विशेष बाब म्हणजे एक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी मॅडम स्वतः इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग केलेल्या डिग्री स्नातक आहेत. मी पहिल्यांदा त्यांचं खूप खूप स्वागत करतो संस्थेच्या वतीनं. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रिन्सिपल ॲडवायझर डॉक्टर विनोद बाबर सर, त्याचबरोबर सर्व उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो. सो I will here present annual report for the year 2025-26. So it gives me immense pleasure and pride to present this annual report for the year 2025. So this year has been marked by academic excellence, institutional expansion, research achievements, placement, sports, success, cultural vibrancy, and strong student development initiatives, which we have taken this year. So in the academic excellence and quality initiatives, this year our institution focused strongly on quality enhancement and accreditation preparedness. We organized interactive sessions on NAAC new binary accreditation system as well as state level workshop on institutional development plan. Our college also successfully completed the academic and administrative audit by DBATU Lonere, and we secured A grade in that particular audit also. The MSBT diploma committee visit our institute and awarded our polytechnic section as very good grade for our all the courses from the diploma side.
Each department also conducted number of industrial visits, guest lectures. So these initiatives strengthen industry academia interaction and improved practical exposure also. So under the category of research, innovation and faculty development, under this R&D cell, we organized FDP on digital innovation and in smart technology, FDP on smart solutions in engineering, Smart India Hackathon, Avishkar competition, Jayant Vishwa 2K26, HiSet and Biomech conference, which is jointly organized by Krishna Vishwavidyapit, Karad. In these research achievements for our institute is the 3 PhD completed in this academic year, and now we have proudly said that 7 faculty members having the qualification as PhD also. 10 faculty pursuing their PhD, 2 faculty have set qualified different various patent published by our faculty members as well as student. Then more than 20 research papers was actually published in this particular academic year also. And I am proud to say that 10 research proposals has been submitted by our faculty members to the various agencies of Maharashtra state as well as central government also. 6 TY diploma computer engineering students published their papers in international journals, as well as AI/ML course were introduced from this academic year for the diploma side, as well as computer science and engineering. This is the one additional course we are going to start for the degree program from this academic year also. The placement report for the 2025 is that the placement cell worked actively to provide strong career opportunities for our students. Different companies visited our campus, that Viatris, Inyantra, Global Space, TSPL Group, Jabil Circuit, Encelar, Sanutech and QSpider. So these companies have conducted the placement drives at our institute. The department-wise placement for ENTC, 18 students were placed, electrical 6 students were placed, diploma electrical 3 students were placed, and from computer department 30 students have been placed by our training and placement cell also. The MOUs like with the IBM Skills Build, Shah, TA, BOSS. So these are the different MOUs also signed by our institute, and this collaboration enhanced employability skills and the certification opportunities for our students. The institutional strength and the admission, we will take the overview that our institution has expanded significantly. In 2023 and 24, the almost the intake capacity of our institute was different, but now we are saying that from this academic year, Polytechnic program approved intake capacity was 420. 420 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आपण या वर्षापासून पॉलिटेक्निकसाठी करतोय. पॉलिटेक्निकमध्ये एक नवीन कोर्स आपण इंट्रोड्यूस केलेला आहे, 6वा कोर्स, की जो AI/ML असेल, आणि प्रत्येक कोर्सची स्ट्रेंथ ही 60 असून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमाच्या 120 स्ट्रेंथ फर्स्ट इयरसाठी असणार आहे. त्याचबरोबर डिग्री इंजिनिअरिंगमध्येही 420 ॲडमिशन्स यावर्षी आपण अपेक्षित धरणार आहोत, आणि टोटल इन्स्टिट्यूशनल फर्स्ट इयर इंटेक कॅपॅसिटी बिकम्स 840 स्टुडंट्स from this academic year. So admissions were conducted transparently as per the government norms and by the CET cell, and these admissions were actually carried out
on the basis of merit-based CAP process, online and offline counseling. And in sports achievements and university honors, that 3 students, our degree students, were participated in university level wrestling competition and they won the gold medals also. 2 girl students participated in interzonal wrestling competition and weightlifting competition, and they also secured first rank. 3 students also secured second and third rank in the wrestling competitions also. So earlier 3 students were selected for university level weightlifting, and 1 student is also participated in our university cricket team from the computer department also. In the cultural activities, Jallosh and Jaivan Shardotsav, that different activities, different events like Mr. and Miss JCP art exhibition, food stall entrepreneurship activity, cooking without fire, so many activities we have conducted under the banner of that Jallosh 2K26. These events were actually promoted for the increasing the creativity, unity and leadership skills of the students. So one another cell which is actually working in our institute, that is the Women Empowerment Cell and the Internal Complaint Committee also, that is for the student welfare. So under the Women Empowerment Cell, we conducted awareness program on She-Box portal, POSH Act, Anti-Ragging Week celebration in our institute. So for these particular activities, different activities like poster presentation, Rangoli competition, awareness campaigns, then student anti-ragging oath, these initiatives were ensured the safe and respectful campus environment also. Our NSS cell, they have conducted tree plantation drive, blood donation camp, health checkup camp, then ICC awareness program. So these activities were nurtured social values and the responsibility amongst our students also. As far as the college development activities, which was and which is actually still going on by our management. So during this particular year, we focused on laboratory modernization, smart classroom, digital learning resources, then research infrastructure enhancement, and obviously we are majorly focused on campus cleanliness and greenery also. Our transport and student support facilities were also maintained effectively. So previously only 2 college buses were actually we normally used for the transporting the students from college to different places, but this year we increased this particular capacity from 2 to 7 buses are actually transporting our students from the different places, different taluka places, different districts. So this year also we are obviously planning for the more buses for the getting the effective transportation facility for our students also. The academic year 2025-26 stands as a year of academic excellence, research growth and more student placements. These are the basic achievement we got from this particular year also. As well as we increased the diploma as well as degree intake capacity. Then we got university gold medal achievement in wrestling, strong women empowerment initiatives we have taken, and obviously vibrant cultural celebrations also. So these achievements were possible due to the collective efforts of our management, faculty, staff, students and their parents. So let us continue striving for excellence and take our institution to greater heights. Thank you. धन्यवाद सर. आपल्या सविस्तर आणि प्रेरणादायी अहवालातून आपल्या महाविद्यालयाची प्रगती, गुणवत्ता आणि उज्ज्वल भविष्य स्पष्टपणे दिसून आले.
आपल्या अहवालातून केवळ आकडेवारीच नाही तर मेहनत, जिद्द आणि समर्पणाची कहाणी ऐकायला मिळाली. सर, आपल्या सक्षम नेतृत्वामुळेच आज आपली संस्था यशाच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी, गीतकार आणि साहित्य विश्वातील मान्यवर व्यक्तिमत्व अरुण म्हात्रे सर. सरांच्या शब्दांनी मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. तसेच त्यांच्या आजच्या उपस्थितीने आजचा सोहळा अधिक उज्ज्वल होणार आहे. सरांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. मंचावर बसलेले आदरणीय या जिल्ह्याच्या DYSP राजश्री पाटील मॅडम, माझे मित्र आणि इकडचे सल्लागार डॉक्टर विनोद बाबर, या कॉलेजमधल्या ज्यांनी रिपोर्ट वाचला ते गुजर सर, माझी ओळख करून देणारे डॉक्टर आशिष पाटील, या कॉलेजच्या मान्यवर प्रिन्सिपल आणि आपण सर्व. खरं तर माझ्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे असं मी मानतो. कारण ज्या जागेवर मी उभा आहे ही जागा यशवंतराव चव्हाणांनी निर्माण केलेली आहे. त्यांच्या स्मृतीला मी अगोदर अभिवादन करतो. फार कमी लोकांना हे माहीत असेल की यशवंतराव चव्हाणांनी केवळ महाराष्ट्राचा मंगल कलश इकडे आणला नाही, तर ज्या दिवशी 1 मे 1960 साली हा मंगल कलश आणला त्याच वेळी त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली होती. आणि त्या साहित्य संस्कृतीच्या स्थापनेनंतर किंवा त्या स्थापनेमुळे माझ्यासारखे बहुजन समाजातले कुठल्या तरी गावात राहणारे अशी सगळी मुलं शिकत गेली, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गेली, कविता लिहू लागले, कथा लिहू लागले, त्यांचं जे जे काही टॅलेंट आहे ते दाखवू लागले. आणि म्हणून, केवळ म्हणूनच मी या स्टेजवर आता तुमच्यासमोर उभा आहे. त्याच्यामुळे यशवंतरावांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज आणि ज्या ज्या मंडळींनी या स्थानापर्यंत येण्यासाठी आपल्यासारख्या साध्या साध्या लोकांना मदत केलेली आहे त्या सर्वांना अभिवादन करतो. आणि माझं थोडंसं छोटंसं भाषण करतो. 20 मिनटं मला दिलेली आहेत. त्या 20 मिनटात कठीण आहे बोलणं. पण सुरुवातीला मी आल्या बघितलं कोणीतरी असं घोषणा देत होते इकडे आपल्या विद्यार्थ्यांपैकी. मग नंतर त्या घोषणा थांबल्या एकदम अचानक. आणि माझ्या लक्षात आलं की त्यांच्या लक्षात आलं असेल की साक्षात जिल्ह्याच्या DYSP ते आहेत, त्याच्यामुळे गडबड करण्यात काही अर्थ नाही. आणि आज मला बरं वाटते खूप की एरवी विद्यार्थ्यांमध्ये जाताना एक टेन्शन असतं की कसं रिॲक्ट होतील, कसं दाद देतील वगैरे. पण आज एक खूप स्ट्रॉंग आपल्याकडे माणूस आहे. आणि त्यांच्यासाठी मला काही ओळी म्हणाव्याशा वाटतात की साध्याच लढायांसाठी साधाच तिचा एल्गार, साध्याच लढायांसाठी साधाच तिचा एल्गार, घोषणा मोरचे नाही साधाच तिचा अवतार. ती वाटा जोडू पाहे या तुटलेल्या गावात, काजवा होऊन फिरते या काळोखी वणव्यात. ती धागा होऊन विणते या चिंध्यांच्या राज्यात, आणि ती दिवा होऊन जळते या काळोखी वणव्यात. नसतोच कुणाच्या गावी या बाईचा अहंकार, नसतोच कुणाच्या गावी या बाईचा अहंकार. ती हेही पचवते असतो हा जन्माचा संस्कार. आणि म्हणून साध्याच गळागाठीची ती दोरमणी हळवार, साध्याच गळागाठीची ती दोरमणी हळवार. ती पुढेच होती आधी आणि ती पुढे पुढे राहणार. ती पुढेच होती आधी आणि ती पुढे पुढे राहणार. मग अशी दीपप्रज्वलन करताना मी म्हटलं मॅडम तुम्ही करा, महिलांचं राज्य आहे आणि महिलांचा मान आहे. तर त्या म्हणल्या नाही तुम्ही सिनियर आहात, तुम्ही दीपप्रज्वलन करा. त्याच्यामुळे आता आणखीन सोपं असं झालं. माझी मुलगी मॅडम
सिरियल बिरियलमध्ये काम करते. आणि तुम्हाला माहिती आहे का, अलीकडच्या मुली थोड्याशा ॲटिट्यूड देतात वडिलांना. तिला मी कधी सांगितलं की चल माझ्याबरोबर, छान आपण एका कार्यक्रमाला जाऊ, मोठी मोठी माणसं भेटतील, मग ती नेहमीच्या स्टाईलमध्ये, मुलींच्या अलीकडच्या स्टाईलमध्ये मला वेळ नाही, मला शूटिंग आहे, मला ऑडिशन आहे, असं काय काय कारणं सांगते. मग मी तिला म्हणतो की घाबरू नकोस, मी काही दुःखी होणार नाही, कारण माझ्याकडे एक अशी कविता आहे ज्याच्यामुळे हे मी दुःख पचवू शकतो. ती कोणती कविता आहे? आमचे एक प्रदीप निफाडकर नावाचे मित्र आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे की जागोजागी भेटत असते माझी मुलगी. आज इथे खूप मुली आहेत, ते बघून मला हे म्हणावं असं वाटतं, आणि मॅडमच साक्षात इथे आहेत, की जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुलासारखे राबत असते माझी मुलगी, मुलासारखे राबत असते माझी मुलगी, चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते. अलीकडच्या मुलींना सगळं करावं लागतं. नुसतं ग्रॅज्युएशन होऊन पॉलिटेक्निकमध्ये जाऊन MBBS होऊन भागत नाही. जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा तिला विचारतात पोळी येते का, पोळ्या येतात का करता पण, तर ते पण तिला करावं लागतं. तर चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. आणि घरी यायला तिला जरासा उशीर होता, आईसोबत जागत बसते माझी मुलगी, आईसोबत जागत बसते माझी मुलगी. आणि का सगळ्या वडिलांना मुलगी आवडत असते? की आठवते मज माझी आई अशीच होती, आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी. तर या सगळ्या सावित्रीच्या लेकींना मी प्रणाम करतो सुरुवातीलाच, आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. छोटंसंच भाषण करणार आहे, खूप काही बोलता येणार नाही, पण अगदी पहिल्यांदाच मान मिळाला त्याच्यामुळे बरं झालं. नाहीतर एकदम शेवटी नंबर येतो प्रमुख पाहुण्यांचा, आणि मग बोलायचं असतं ते राहून जातं वगैरे. तर असं आमचा मोहम्मद अलवी नावाचा कवी मित्र म्हणतो कि दिन में परियां क्यों आती है, ऐसी घड़ियां क्यों आती है, बाहर किसका डर लगता है, चिड़िया घर में क्यों आती है, और अपना घर आने के पहले इतनी गलियां क्यों आती है. तर हे सगळं यासाठी की हा एक मोठा सन्मान आहे, आणि तो सन्मान मिळतो त्याचा एक अभिमान मी घेऊन ह्या गावातून जातो आहे. आणि एक वाक्य म्हणायचं राहिलं की जो जो कृष्णेच्या पाण्याने पवित्र झाला, जो जो स्वतःच्या कर्तृत्वाने संपन्न झाला, फक्त त्याच्याच गळ्यात पडते ही जयवंतमाला, त्याच्याच गळ्यात पडते जयवंतमाला. या जयवंतमालेमध्ये यायला मिळालं याचा एक आनंद आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की कविता नावाची गोष्ट इतकी ग्रेट आहे, ती फार कमी लोकांना कळते. लोकांना वाटतं की कविता नावाची गोष्ट म्हणजे अशीच काहीतरी आहे. 4-4 ओळीमध्ये अख्खं आयुष्य उजळून टाकणारी गोष्ट म्हणजे कविता आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा लक्षात येतं की अनेक लोक म्हणजे महात्मा गांधींपासून मेधा पाटकरांपर्यंत आणि इंदिरा गांधींपासून अगदी अलीकडच्या सगळ्या लोकांपर्यंत कविता नावाच्या गोष्टीचं गारूड ज्यांच्यावर आहे ती लोक संपन्न झालेली आहेत, जगण्याने संपन्न झालेली आहेत, अनुभवाने संपन्न झालेली आहेत. आमचा एक मित्र, कवी मित्र म्हणतो, एक आईवरची 4 ओळीची कविता त्याची अशी आहे की मुलगा म्हणाला आईला, दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. एक गरीब घरातला मुलगा आहे. मुलगा म्हणाला आईला, दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली, रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली, आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. हे सगळं ज्यातून येतं ती सगळी गोष्ट म्हणजे कविता असते. 9 लाख तळपती दीप विजेचे येत, उतरली तारका जळे जडू नगरात, पडी स्मरते आणि करते व्याकुळ किंवा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. असं आमचे कविवारी कुसुमाग्रज म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे की सगळं घर उजळून निघालेलं असतं, पण आई नावाची एक गोष्ट असते. ती आई जी देवघरात दिवा लावते, तुमच्या चुलीमध्ये ती रांधत असताना तिकडे ती लाकडं चुलीत ढकलते, त्यावेळी जो प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो तो प्रकाश म्हणजे तुमचं सगळं घर दिपवणारा, घर उजवणारा प्रकाश असतो. आणि हे ज्याला ज्याला कळतं, खरं तर विनोदजी सगळीकडे जगण्यामधले सगळे अनुभव सांगत असतील, पण मला विनोदजी नेहमी असं वाटतं
की ज्याला आपल्या आईबापांचा आदर आहे, ज्याला आपल्या घराचा आनंद आहे, ज्याला आपल्या गावातला आनंद आहे, ज्याला गाव आपलं वाटतं, तीच माणसं पुढे जातात असं मला वाटतं. आणि मी तुम्हाला सांगतो काय, आता हे मी स्वतः शोधलेलं नाही, पण यावर्षी IAS झालेले 75% स्टुडंट आहेत, हे सगळे प्राथमिक शाळेत शिकलेली पोरं आहेत. हे ऐकून मला फार बरं वाटतं की ज्या शाळेमध्ये मी शिकलो, ज्या शिक्षकांकडे शिकलो, ते सगळे माझे मार्गदर्शक होते. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनामुळे मी इथे तुमच्यासमोर उभा आहे. तेव्हा हा जो एक वेगळा आनंद आहे तो सुरुवातीला सांगतो. खरं तर कविता नावाची गोष्ट म्हटली की फार पळापळ होते, लोकांना वाटतं काय हा बोर करणारा माणूस वगैरे, पण असं नाही. गमतीशीर गोष्टीसुद्धा खूप आहेत ज्या तुम्हाला खूप आवडतील अशा आहेत. म्हणजे प्रेमभंग नावाची गोष्ट आहे, ती तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला आता या वयामध्ये प्रेमात पडणं आणि प्रेमभंग हे सगळं आहेच. आमच्या भाऊसाहेब पाटणकरांनी काय लिहिलं आहे की तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, हाय पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी. असा पण एक प्रकार असतो. किंवा आमचा दुसरा एक मित्र म्हणतो की प्रेमात काय होतं, तिच्या प्रेमात पडायचं, तिच्या घराभोवती फिरायचं आणि एक दिवस तिच्या लग्नाचंच निमंत्रण यायचं. आणि त्या निमंत्रणात तिने लिहिलेलं असतं की लग्नाला आला नाहीस तर माझ्यावर प्रेमच नाही असं समजेन. मी अशी खूप लग्न जेवलो आणि आणखीन किती निमंत्रण येतील याची वाट बघत राहिलो. प्रेमात नेहमी असंच होतं की प्रेमात पडायचं आणि तिच्या लग्नात जाऊन प्रेमाचे ढेकरे देत गावभर फिरायचं. अशी निमंत्रणं येता येता एक दिवस तिच्या डोहाळ जेवणाचंच निमंत्रण आलं. अशी निमंत्रणं येता येता एक दिवस तिच्या डोहाळे जेवणाची निमंत्रणं आली आणि त्यातही तिने लिहिलं होतं, माझ्या मुलाच्या डोहाळ जेवणाला आला नाहीस तर माझं प्रेमच नाही, तुझं प्रेमच नाही असं समजेल. प्रेमात नेहमी असंच होतं, प्रेमात पडायचं, तिच्या घराभोवती फिरायचं आणि एक दिवस तिच्या गल्लीतून जाताना, तिच्या आळीतून जाताना तिच्या कडेवरच्या मुलांनी मला मामा म्हणायचं. तुम्हाला हसायला काय झालं का, ज्यांचं होतं त्यांना कळतं काय प्रॉब्लेम होत होते, तुम्ही सहज हसून वेळ मारून नेता. पण ह्या सगळ्या बाबतीत म्हणजे आमचे फमू शिंदे एका ठिकाणी म्हणतात की तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला, तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला आणि काठाकाठानं का होईना पण समुद्र फिरून आला. काय विशाल मन होतं कवितेमुळे, असं विशाल मन होतं असं मला वाटतं. असं दाद देण्याच्या बाबतीत मात्र मला असं वाटतं, म्हणजे आज तुम्ही जरा शांत आहात. नेहमी असा प्रॉब्लेम होतो फार की साधारणतः स्टेजवर खूप अशी मान्यवर मंडळी बसली की टाळ्या देता येत नाहीत. सर काय म्हणतील, लोक काय म्हणतील, असं सतत वाटत असतं. पण तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही दाद देत नाहीत उत्तम, तोपर्यंत तुमचं हृदय असं पूर्णपणे फुलून येत नाही. आणि त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम तुमचा सगळा जल्लोष बघण्याचा कार्यक्रम आहे. मी जेव्हा इथून जाईन परत, तेव्हा या सभागृहामध्ये झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट माझ्या कानात घेऊन जाणार आहे. आणि हे माझ्या मनात येईल की ही सगळी टाळ्या देणारी मुलं ही उद्याची पॉलिटेक्निकमधली मुलं आहेत, इंजिनिअरिंगमधली मुलं आहेत, उद्याचे सगळे आधारस्तंभ असे आहेत. तेव्हा महको तो ऐसे महको की फुलों को भी होश आ जाए, तालियां ऐसे बजाओ की हम कवियों को जोश आ जाए. आता जरा जीवात जीव आला माझ्या. कळत पुण्यामध्ये फार कठीण असतं, तुम्हाला माहिती आहे ना. पुण्यामध्ये शेजारच्याला विचारतात दाद द्यायची का म्हणून, तसं इथे तर होणार नाही. पण सुरेश भटांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही, ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा, आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही, आज मोकळे होऊ आज मोकळे बोलू, जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही. तेव्हा जीव न जाळता आपण खूप छान दाद द्याल असं मला वाटतं. शांतपणे जी मुलं राहतात ना, किंवा अशी काही काही लोकांना अशी सवय असते की असं गंभीर चेहरा करून बसतात पुढ्यात की हे सभेला आले की शोकसभेला आले तेच कळत नाही. आमचे पाडगावकर आहेत, ते अशा लोकांवर फार त्यांना राग असतो. मग ते काय म्हणतात की त्यांचं असं का होतं तेच कळत नाही, की त्यांना कळतं पण वळत नाही. अहो निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार
आणि रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. याचं सुख नसतंच कधी यांच्यासाठी. यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावर आटी. यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावर आटी. यांची पापणी जरासुद्धा चढत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही की यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्ली तरी विस्कीचा वास येतो. वेलची खाल्ली तरी विस्कीचा वास होतो. यांचा दोषा चालूच असतो. अमकं खाणं वाईट, त्यांनी नक्की डोकं जडसं होतं. तमकं जरूर घेऊ नका, त्यांनी नक्की पडसं होतं. संयमाचे पुतळेच ये. यांची पापणी जरासुद्धा हळत नाही. यांचं असं का होतं तेच कळत नाही की यांना कळतं पण वळत नाही. मला मगाशी विनोद सर असं म्हणाले की ही सगळी इंग्रजीमधली मुलं आहेत, नव्या पिढीतली मुलं आहेत, त्यांना कविता नावाची गोष्ट थोडीशी लांबची आहे, किंवा अलीकडे सगळे रील्स बघत असतात, मोबाईलवर असतात. त्याच्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे दाद देण्याचा, हा जरा बादच झालेला आहे. त्याच्यामुळे दाद देणं, वा म्हणणं हे सगळं आता आयुष्यातून गेलंय की काय असं वाटावं. म्हणजे तुम्ही माझी रील्स बघताना त्याला दाद द्याल किंवा त्याला लाईक्स द्याल किंवा ते खूप व्हायरल कराल, पण प्रत्यक्ष समोर आल्यावर मला खूप वाटतं की तुम्ही मला ऐकावं, माझं बोलणं ऐकावं, आणि जिथे जिथे मी बोलेन तुम्हाला आवडेल तिथे तुम्ही छान उत्तम दाद द्यावी. कारण सगळ्यात खूप महत्त्वाचं, मी ज्या भाषेमध्ये बोलतो आहे ती आपली मराठी मायबोली आहे. आणि या मराठी मायबोलीचा अभिमान वाटणारे आपण सगळे इथे आहोत. तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मला वाटतं युनिव्हर्सिटीमध्ये, युनिव्हर्सिटीच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलेला आहे आणि खाली एक वाक्य लिहिलं आहे की वर्ल्ड्स मोस्ट इंटेलिजंट पर्सन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे जे लिहिलेलं आपण ऐकतो किंवा वाचतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे तर होतेच, त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान आहे, पण त्याहीपेक्षा जास्त अभिमान ते मराठी होते याचा मला जास्त अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज मराठी होते म्हणून मला जवळचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाईंनी शाळा काढल्या आणि भारतातली पहिली स्त्रियांसाठी शाळा काढणारी बाई म्हणून आपल्याला सावित्रीबाई माहिती आहे. तर हे सगळं यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की मराठीपणाचा जो अभिमान आहे तो मराठीपणाचा अभिमान सतत आपल्या मनात पाहिजे. कारण मराठीपणामुळे किंवा मराठीपणामध्येच आपली माती येते, आपली शेते येतात, आपली गावं येतात, आपली झाडं येतात, आपल्या सगळ्या भूभागावरचा आभाळ येतं, आपले गडकिल्ले येतात आणि आपला सगळा संपन्न असा इतिहास येतो. फार सुंदर एक वाक्य आहे की बाकीच्या भारतातल्या सगळ्या भागांना, भूभागांना, प्रांतांना भूगोल आहे, फक्त महाराष्ट्राला इतिहासही आहे आणि म्हणून महाराष्ट्र मोठा आहे. तर या अशा ऐतिहासिक स्थळामध्ये कृष्णेच्या काठावर काही वर्षापूर्वी कराडचं संमेलन झालं. त्या कराडच्या संमेलनामध्ये मला सूत्रसंचालनाचं काम दिलं होतं. विनोदजी त्या दिवशी सूत्रसंचालन म्हणून मुद्दाम त्यांनी सगळी नवीन पिढी माझ्यासमोर आणली होती आणि मी सूत्रसंचालन करत होतो. आणि मग हळूहळू एक एक कविता आठवायला लागल्या, त्याच्या मी म्हणायला लागलो. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण काळ किंवा सुवर्ण क्षण असा होता कराडच्या साहित्य संमेलनामध्ये की जेव्हा संमेलन संपलं मला सांगायला आलं की मात्र जरा आवर्त घ्या, उद्या सकाळी सुरुवात करायची. रात्रीचे जवळजवळ 2 वाजले होते आणि संपवायची गरज होती. त्यावेळी कराडच्या त्या साहित्य संमेलनामध्ये कविता ऐकण्यासाठी 20,000 लोक बसली होती माझ्या पुढ्यात. इतका मोठा आनंद मला कधी झाला नव्हता. त्याच्यानंतर दुसरा एक आनंद झाला, विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सिंगापूरला गेलो होतो आणि माझ्या मनात आलं की काय सिंगापूरचे लोक काय कविता म्हणणार, काय लिहिणार. ते तर नोकरीसाठी तिकडे गेलेत, त्यांचा मराठीशी काय संबंध राहिला आहे. पण मी जेव्हा एअरपोर्टवरून उतरलो थोडासा उशीर झाला होता आणि थेट आम्ही त्या सभागृहात गेलो तेव्हा पाहिलं तर काय 35 तरुण मराठी मुली 9वारी साड्या नेसून उभ्या होत्या आणि त्यांच्या तोंडात गाणं होतं, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. विलक्षण भरून येणाऱ्या अशा ज्या काय आयुष्यातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या मराठी मातीनं, मराठी बोलीनं आपल्याला दिलेल्या आहेत. परवा मराठी भाषा दिन येतो आहे आणि त्यानिमित्तानं सगळीकडे मराठी भाषेचा जय जयकार गजर करत आम्ही फिरणार आहोत. आपण सुद्धा फिरणार.
पण मला या क्षणी कुसुमाग्रजांची आठवण येते. कुसुमाग्रजांनी प्रत्येक कवीनी ज्यांच्या त्यांच्या कवितेमधून काहीतरी सुविचार बाहेर पडला आहे त्या सगळ्या कविता अजरामर झालेल्या आहेत. उदाहरणार्थ कणा नावाची कविता तुम्हाला माहिती असेल. माहिती आहे का कणा नावाची कविता? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली सर गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, चूल विजली भिंत खचली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मला नकोत पैसे, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला, कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. या फक्त लढ म्हणा या एका ओळीसाठी सगळी कविता. आणि फक्त लढ म्हणा हा एकच एक संदेश आपले सर, आपले गुरुवर्य, आपले आचार्य, आपली सगळे आदरणीय मंडळी आपल्याला देत असतात. तो सगळा संदेश त्या कवितेमध्ये आहे. आणि हे सगळं शोधणं हे मला वाटतं तुमचं काम आहे. तुम्ही इंजिनिअरिंगला आहात, पॉलिटेक्निकला आहात, या संस्थेचा खूप मोठा पसार आहे. मी सांगितलं, मला मगाशी सांगितलं जवळजवळ 8,000 मुलं या सगळ्या संकुलामध्ये शिकतायत. मला वाटतं भारतामधलं हे एकमेव संकुल असं आहे की जिथून सगळ्यात जास्त डॉक्टर निर्माण होत आहेत. आणि अशा संकुलामध्ये तुम्ही आहात याचा एक अभिमान तुम्हाला असलाच पाहिजे. पण त्याबरोबर जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे मातीशी नाळ असण्याची जी गरज आहे ती सुद्धा असली पाहिजे असं मला वाटतं. मी काय तसा फार मोठा माणूस नाही की हा तुम्हाला संदेश किंवा काहीतरी सल्ला द्यावा. पण मला असं वाटतं की जसं जसं तुम्ही माणसांमध्ये जाल त्यांची बोली तुम्हाला शिकवेल, त्यांची बोली जशी तुम्हाला समजेल तसं तुम्हाला माणूस कळेल असं मला वाटतं. बोली कळली पाहिजे, त्याची भाषा कळली पाहिजे, त्याचं दुःख कळलं पाहिजे, मगच त्याला तुम्ही काही ट्रीटमेंट देऊ शकाल, काही त्याची मदत करू शकाल. त्याच्यामुळे हे सगळं यासाठी सगळं सांगतोय. आमच्या फमो शिंद्यांची इतकी सुंदर कविता आहे की आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, ते असते तेव्हा जाणवत नाही, नसते तेव्हा नाही म्हणत नाही. आई म्हणजे काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही. आता खरं तर ही कविता म्हटल्यावर आईचं सगळं चेहरा आठवतो आपल्याला. इथे हॉस्टेलवर असणारी अनेक मुलं मुली असतील की जी लांब असतील घरापासून, अशा कविता किंवा असं कोणी बोलायला लागलं की आपल्याला आईचा चेहरा आठवतो, आईचं आपल्यासाठी काम करणं आठवतं. तुम्हाला सांगू, जगातली सर्वात सुंदर बाई कोण असते तर तुमच्यासाठी रांधणारी, चुलीसमोर उभी असणारी, त्या ज्वालांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर असतो. अशी घामाजलेल्या चेहऱ्यानी जुनं कुठलं तरी नेसू असतं तिच्या अंगावर, पण ज्यावेळी तिच्या घामाने तिचं कुंकू असं पुसलं जातं आणि गरंगळतं, गालावर येतं, डोळ्यावर येतं, त्यावेळी जगातली सर्वात सुंदर बाई आपली आई असते हे आपल्या लक्षात येतं. आता ही सगळी कविता मी म्हटल्यावर एक माणूस मॅडम मला भेटला आणि तो सांगत होता, ही कविता तुम्ही म्हटलीत ना आई एक गाव असतं, तर माझा प्रॉब्लेम आहे म्हटला. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? नाही तुम्ही ते म्हटलात ना आई एक गाव असतं, तर म्हटलं हो ती फमो शिंद्यांची कल्पना आहे. नाही मला प्रॉब्लेम हाच आहे, आई जर का गाव असतं तर आजी काय तालुका असतं की म्हटलं. म्हटलं इथे भेटलं नंतर भेटू नको मला. काय एकेकाच्या डोक्यात येईल सांगता येत नाही. खूप छान छान कविता म्हणायचा जेव्हा प्रयत्न करतो ना, रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते, पाण्यात नळ्या गाण्यात भावना हलते, हळूहळू कमलिनी फुलते, रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. ते करता आता ही कविता नुसती त्याच्या तालामुळे आपल्याला आवडते. पण एक आमचे शिक्षक होते, ते सायन्स फॅकल्टीचे होते, ते म्हणले या कवितेमध्ये 2 टेक्निकल मिस्टेक आहेत. म्हणलं काय मिस्टेक आहेत? ते म्हणले रानात जायचं तर कानात कशाला सांगायचं, आणि भल्या पहाटे रानात लोक वेगळ्याच कामासाठी जातात. तर लोक अशा पद्धतीनं जर का बघत असली तर फार कठीण आहे असं मला वाटतं. पण सुदैवानं तुम्ही सगळे वेल रेड आहात, खूप छान मोठ्या संकुलामध्ये शिकतात
आनंद घेतात. त्याच्यामुळे हे सगळं हळूहळू तुमच्यामध्ये रुजेल असं मला वाटतं. आणि हा एक खूप मोठा संस्कार आहे. तो संस्कार तुम्ही कधीही विसरणार नाही याची मला खात्री आहे. जाता जाता एक माझी खूप आवडती कविता आहे, जी एका मालिकेमध्ये सुद्धा होती. ती म्हणतो आणि थांबतो. खूप बोलावं असं वाटतं, खूप कविता म्हणावीशी वाटतात, पण आपल्याला वेळ नाही. मी म्हटलं मगाशी सुरुवातीला की फक्त 20 मिनटं मला दिलेली आहेत आणि तेवढ्यात तुमच्याशी जेवढा संवाद साधता येईल तेवढा साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एकच गोष्ट मला म्हणावीशी वाटते आता. माय मराठी असं तुम्ही दोनदा म्हणू शकाल माझ्याबरोबर? म्हणाल? माय मराठी एवढंच बोलायचं आहे. सह्याद्रीच्या कडे कपारी माय मराठी सह्याद्रीच्या कडे कपारी माय शिवरायांची दिव्य आठवण माय मराठी, ज्ञानेशाची अमृतवाणी आणि तुमचे आमचे एक जागरण माय मराठी. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सावित्रीबाईंचा आणि मराठीला इतकं सगळं दान देणाऱ्या आपल्या सगळ्या महापुरुषांचा जय जयकार असो. एक शेवटची कविता म्हणतो आणि थांबतो. खूप कविता करतं. मगाशीपासून बघितलं ते उंच माझं जोकाचं गाणं माझ्या अगोदरच लावलं होतं, त्याच्यामुळे मला म्हणायची संधीच नव्हती. आणि मी नेहमी कधी कधी गाणं म्हणतो ते ट्रॅकवर, तर ते लोक शूट करतात आणि नंतर मलाच पाठवतात ते. तर म्हटलं असं काही करू नका, ते गाणंसुद्धा मी म्हणू शकतो, पण त्यातल्या 2च ओळी म्हणतो. चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या बरे नभाचा आशय, थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट, हाती अमृताचा बसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. काय चुकलं का माझं? एवढ्या जोरात आवाज येतो. पण मला नेहमी असं वाटतं बाबर सर की मुलांना असा आवाज काढतात ना, त्याच्यामागे एक लॉजिक असं आहे की त्यांना काहीतरी करायचं असतं. काय करायचं ते माहीत नसल्यामुळे ते आवाज काढतात. मग काहीतरी असतं त्यांच्याकडे, कळत नाही. तेव्हा तुमची जबाबदारी अशी आहे की त्यांना गाठून विचारायचं, बाबा काय तुला हवंय, काय करायचं आहे तुला, तर मग तो नक्की सांगेल. सगळे जी कलाकार मंडळी आहेत ती अशीच असतात. अनेक लोक तुम्हाला माहीत, म्हणजे सचिन तेंडुलकर हा मॅट्रिक ग्रॅज्युएट होऊ शकला नाही, कारण तो क्रिकेट खेळत होता, त्याला क्रिकेट एकच लक्ष होतं. आमचा नागराज मंजुळे फार शिकू शकला नाही, कारण त्याला चित्रपट करायचा होता. आमचा सयाजी शिंदे, त्यालाही काहीतरी असं करायचं होतं, त्याच्यामुळे तो फार शिकला नाही, पण त्यांनी आपलं कर्तृत्व नाटकामध्ये दाखवलं, अभिनयामध्ये दाखवलं. तेव्हा ही सगळी आवाज करणारी मंडळी आहेत. या आवाज करणाऱ्या मंडळींना मी अभिवादन करतो की काहीतरी तुमच्यामध्ये आहे, कुछ तो तुम बात है, ती मला वाटते तुमच्याकडे आहे. तर तुम्हाला मी अभिवादन करतो. आणि शेवटच्या 4 ओळी आता तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी केवळ. विसरता येत नाही असे नसतेच काही, विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला साधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला साधणारे नवे मिळतेच काही, चुकाना टाळताना किती केली हुशारी. पहिल्या वर्षाला साधारणतः खूप चुका करतात मुलं, नंतर कळतं आपण त्या चुका केल्या, पण नंतर तो चुकाना टाळताना फार हुशारी दाखवतो. चुकाना टाळताना किती केली हुशारी, चुकाना टाळताना किती केली हुशारी, नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही, मनाला साधणारे नवे मिळतेच काही. तिला राणी म्हणालो
तिला देवी म्हणालो. प्रेमकविता लिहिताना खूप प्रयत्न करतो आपण, क्या तुम आसमान की परी हो, तुम जन्नत की हूर हो, सगळं म्हणत असतो. खूप म्हणून झाल्यावर नंतर कळतं इतकं सगळं म्हटलं तरी राहतच शिल्लक काहीतरी. तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो, तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो. किती म्हटले तरीही जरा उरतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. आणि जाता जाता आता एक संदेश माझ्यातर्फे. आम्ही कवी लोक सगळं लिहितो बितो आणि नंतर काय वाटतं आयुष्याच्या शेवटी की मानतो कागदाला, मानतो लेखणीला, मानतो कागदाला, मानतो लेखणीला. कळे शब्दात अंतिम असे नसतेच काही, कळे शब्दात अंतिम असे नसतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, हो नवे मिळतेच काही, हो नवे मिळतेच काही. ठाऊक असतं आता शब्दात चांदणं बरसणार असतं. चांदन चाहूल होती कोवड्या पावली. या ओळी जशा कानावर पडतात तसं प्रत्येक हृदय आपल्या आठवणीत हरवतं आणि भावनांचं आभाळ हलकेच भरून येतं. सर, तुमचा आवाज म्हणजे भावना, तुमचे शब्द म्हणजे स्पंदन, तुमची कविता म्हणजे मनाला स्पर्शून जाणारं एक सुंदर चिंतन. तुम्ही फक्त कविता म्हणत नाही, तुम्ही मन जोडता. तुम्ही फक्त गात नाही, तुम्ही आत्म्याला स्पर्श करता. आजच्या या सुंदर क्षणी तुमच्या उपस्थितीने आमचा मंच धन्य झाला आहे. तुमच्या शब्दांच्या प्रकाशाने आमचा प्रत्येक चेहरा उजळून निघाला. असेच चांदण्यासारखे चमकत राहा, भावनांना स्वर देत राहा, आमच्या मनात कायमचे घर करून प्रेरणेचा दीप पेटवत राहा. धन्यवाद सर. आजच्या जयवंतमाला 2026साठी माननीय राजश्री पाटील मॅडम देखील प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून जिद्दीने DYSP पद मिळवले आहे. त्यांचे मार्गदर्शन आपल्यासाठी मोलाचे ठरणार आहे. मी राजश्री पाटील मॅम यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. आजच्या जयवंतमाला 2026च्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय कवी अरुण म्हात्रे सर, कॉलेजचे प्राचार्य गुजर सर, डीन बाबर सर, भोसले सर, पाटील सर, आत्तार मॅडम, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय कवी म्हात्रे सरांना बोलवलेलं होतं. त्यांच्यासोबत मला या व्यासपीठावर आज येता आलं, यामुळं मी मनापासून खरं तर कॉलेजचे आभार मानते. अत्यंत आदरणीय आणि जे गाणं त्यांचं आपण आत्ता ऐकलं ते गाणं अत्यंत प्रिय असलेली मी व्यक्ती, त्याच्यामुळं मला सरांच्या कार्यक्रमाला आल्याचा खूप आनंदही होतोय. खरं तर इतके मोठे कविवर्य आणि त्यांचं इतकं सुंदर असं आपल्याशी झालेला संवाद, याच्यानंतर बोलावं की नाही हा प्रश्न मी गुजर सरांना विचारला की सर आता मी बोलू की राहू देत. तर सरांचं असं म्हणणं आलं की तुम्ही पोलीस आहे तर तुम्ही मुलांपर्यंत पोहोचा, बॅकग्राऊंड तुमचं इंजिनिअरिंग आहे तर आणखी कनेक्टिंग एक पॉईंट आहे. खरं तर आज आपण इंजिनिअरिंगच्या ज्या जयवंतमाला 2026च्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत
त्याची सुरुवात करणाऱ्या आदरणीय आप्पासाहेबांच्या पवित्र स्मृतीस मी वंदन करते. आपण सरस्वतीच्या देवतेचं सुद्धा पूजन केलेलं आहे, जिच्यामुळं आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारे आपण आपले पाय जमिनीवर रोवून आपल्या पुढच्या आयुष्याची जी काही आपलं 25, 50, 80 वर्ष असतात त्याची अत्यंत चांगली अशी वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या ज्ञानाच्या आधारे आपण आपली वाटचाल करणार असतो. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये खरं तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. वर्षभर इंजिनिअरिंग म्हणजे एक मेंटल लोड असतो. म्हणजे मी स्वतः पासआउट आहे म्हणून सांगेन की एक आपल्या डोक्यामध्ये असतं 4 वर्षाची डिग्री पूर्ण करायची आहे, पुढं जाऊन जॉब करायचे आहे, तो कुठे मिळेल, कुठल्या कंपनीत मिळेल, मला हे शेवटपर्यंत पेलवेल का, ही ब्रँचच मी निवडली हे योग्य आहे का, असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात. मलाही मी जेव्हा आपल्या जागी होतो त्यावेळी हे प्रश्न पडायचे. आणि मग आपण पुढं जात असताना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपला एक रिलॅक्स करणं, आपला एक मेंटल स्ट्रेस कमी करणं हा एक हेतू त्याच्या मागचा असतो. तर आजच्या कार्यक्रमामुळं तुम्ही थोडेफार निवांत झालेले असाल आणि सरांच्या आत्ता आपण ज्या कविता ऐकल्या त्याच्यानी सुद्धा एक आपण वेगळ्या जगाशी कनेक्ट व्हायला जातो. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये एक छोटा का होईना कवी दडलेला असतो. तो कविता बनवू शकत नसला तरी ती कविता त्याला पचत असते, त्याला ती समजत असते आणि तो त्या कवितेमध्ये कुठंतरी वाहत जात असतो. म्हणजे आम्ही पुढच्या त्या कॅटेगरीमध्ये आहोत. आम्ही कविता करू शकत नाही, पण कविता ऐकताना आम्हालाही तो आनंद होतोय आणि आम्ही कनेक्ट होत राहतो. ठीक आहे, याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की सरांच्या म्हणण्यानुसार थोडंसं सांगण्याबद्दल म्हणेन की माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवाजीनगर येथे झालेलं आहे. मी 2013ची पासआउट विद्यार्थिनी आहे. ह्या ट्रेंडबद्दल म्हणेन तर इंजिनिअरिंग करताना मी सिव्हिल सर्व्हिसेसकडे येण्याचं पूर्वीच ठरवलेलं होतं. माझे वडील प्राध्यापक आहेत, रिटायर झालेले आहेत आणि त्यांनी मला हे स्वप्न दाखवलेलं होतं की आपण सिव्हिल सर्व्हिसेसकडे जायचं. तर मी तुम्हाला जस्ट एक 5 मिनिटामध्ये ह्या फील्डबद्दल ओळख करून देईन. प्रत्येकजणच इंजिनियर म्हणून सक्सेसफुल होतो असं नाही, प्रत्येकजण अधिकारी म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून सक्सेसफुल होईल असं नाही आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर आहे. पण माझ्या आजच्या या कार्यक्रमाला येण्यामध्ये मी सांगेन की तुम्हाला एखाद्याला याच्यामध्ये येण्याची आवड असेल तर थोडक्यात सांगते, एक ग्रॅज्युएशन लागतं सिव्हिल सर्व्हिसेससाठी, ते कुठलंही असू दे, BA, BSc, इंजिनिअरिंग. तर ह्या बॅकग्राऊंडवरती तुम्ही एक परीक्षा अपियर होत असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या परीक्षा होत असतात. बाहेर एक मिथ्स असतात की खूप अभ्यास असतो, खूप अख्ख्या जगाचं नॉलेज लागतं, देशाचं नॉलेज लागतं, पूर्ण महाराष्ट्राचं नॉलेज लागतं. तर हे सुद्धा साचेबद्ध आहे. पुस्तकं असतात ठरलेली, ती पुस्तकं वाचायची आहे. तुम्ही बोथ लँग्वेजमध्ये परीक्षा देऊ शकता, मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण. अभ्यास काय असतो तर अभ्यास हा आपण जे आपल्या शैक्षणिक वर्षांमध्ये पूर्ण करतो तो एक 80% सिलेबस तोच असतो. 10वी 12वी पर्यंत आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, गणित हे विषय बघतो, राज्यशास्त्र बघतो. तोच अभ्यास आहे, तो 80% आहे. त्याच्या व्यतिरिक्त मराठी न्यूजपेपर्समध्ये ज्या डेली बातम्या येतात त्याचं ॲनालिसिस करणं आणि त्या वाचणं. पेपर जरी वाचला तरी तुम्हाला तो रिलेट करता येतो पुस्तकांसोबत. त्याच्यामुळं अभ्यास फार आहे असं नाही आहे. पण सिव्हिल सर्व्हिसेस हे जे फील्ड आहे ते मी म्हणेन की आवडीवरती आहे. तुम्हाला बराच वेळ घालवावा लागतो, सामाजिक राहावं लागतं. मुळात सर्व्हिसचा हेतूच आहे की तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये आहात म्हणजे तुम्ही सामान्य लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सरकारी नोकर आहात. तर तुम्हाला थोडंसं सोशल असणं आवश्यक आहे, तुम्हाला त्याची आवड असणं आवश्यक आहे. आज मी पोलीस म्हणून काम करते, एक कराड तालुक्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पद सांभाळते. तर मला 24/7 अवेलेबल राहावं लागतं. आज माझं बाळ 2 वर्षाचं आहे, पण मी हे कारण देऊ शकत नाही की माझं बाळ आहे, माझं बाळ झोपलं आहे आणि मी आता घर सोडू शकत नाही. मला त्या सगळ्या अरेंजमेंट्स माझ्या लेवलला कराव्या लागतात आणि मग हे पद सांभाळावं लागतं. तर ह्या सगळ्या प्रशासकीय सेवेंमधला माझं सांगणं हेच आहे की तुम्ही वेळ देणार असाल आणि तुम्हाला थोडीफार आवड असेल तर तुम्ही करू शकता. मी सुद्धा तुमच्यासारखी सामान्य विद्यार्थिनीच आहे.
त्यातूनच मी पुढं हा अभ्यास केलेला आहे. पण माझं एकच तुमच्यापेक्षा वेगळं म्हटलं तर मला आवड होती सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्याची. माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये ती आवड निर्माण केलेली होती. कुणीतरी आपल्याला त्या क्षेत्राची ओळख करून देतं आणि मग आपल्याला त्या क्षेत्राविषयी आवड निर्माण होते. तर माझ्या आजच्या येण्यानं मी तुम्हाला थोडीफार तोंड ओळख करून देते. कधी कधी एखाद्याला ह्या क्षेत्राविषयी खूप आवड निर्माण झाली तर तुम्ही परीक्षांना, स्पर्धा परीक्षांना 1-2 वर्ष किमान वेळ दिला तर तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. ह्या बाबतीत आपण विचार करावा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हणून. प्रत्येक वेळी IT मध्ये जॉब करायचा आहे आणि बाहेरच्या कंपन्यांमध्ये जॉब करायचा आहे, हा सुद्धा एक नोकरीच आहे, हा सुद्धा एक करिअर अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला एक वेगळा प्रेस्टीज समाजामध्ये निर्माण होतो, समाजामध्ये तुमचा एक वेगळा चेहरा अस्तित्व दाखवतो आणि एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सिव्हिल सर्व्हिसेस बाबतीत विचार करावा असं मी, तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात, तुम्ही 1st इयर टू 4th इयर या जरी वर्षातले असले तरीसुद्धा तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर आत्तापासूनच थोडं माहिती गोळा करणं आणि त्याच्यावरती काम करणं ह्या गोष्टी आपण करू शकतो. आणि आता तर म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा यूट्यूबला फार याविषयी माहिती नव्हती. आम्हाला एखादा फिजिकल पर्सन गाठावा लागायचा जो याचा अभ्यास करतो किंवा जो ह्याच्यातून पास झालेला आहे. तर आता तुम्हाला तोही विषय राहणार नाही. आता यूट्यूबवरती बरेच लेक्चर्स आहेत, बऱ्याच अकॅडमीज आहेत ज्यांनी स्वतः इंट्रोडक्शनरी व्हिडिओज टाकलेले आहेत. तर तुम्ही ते बघून सुद्धा या क्षेत्राविषयी माहिती घेऊ शकता. आणखी तुम्हाला खरंच असं वाटलं की तुम्हाला सिरियसली करायचं आहे तर मी प्राचार्य सरांना सांगेन की अशा काही विद्यार्थ्यांचा एखादा तुम्ही माझं मीट ठेवू शकता. म्हणजे मी त्या निमित्तानं रेठऱ्याला येईन आणि कॅम्पसमध्ये अशा विद्यार्थ्यांशी मी चर्चा करेन. हे आपला करिअरबद्दलचं झालं. मी त्याच्या पुढं जाऊन पोलीस आहे तर माझं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पोहोचवल्याशिवाय काही स्टेज सोडणार नाही. पोलीस म्हणून काम करताना आणि ते पण कराड तालुक्यासाठी काम करताना 1-2च मिनटं फक्त मोबाईल न बघता ऐकलं तर मला जास्त आनंद होईल. कारण हे सगळं व्हर्च्युअल आहे. आपण 24 तास मोबाईल बघितला काय आणि वर्षातले प्रत्येक दिवस 24 तास मोबाईल बघितला काय आपण खूप सक्सेसफुल होतो असं नाही. कधी कधी एखाद्यानं दिलेला उपदेश आपण चांगल्या पद्धतीनं ऐकला तरी आपलं आयुष्याचं सोनं होईल असं मी मानते. मी काही खूप मोठी आहे असं नाही, पण तुमच्यापैकीच एक आहे तर तुमच्या भावना मी समजू शकेन. आजकाल आपण बघायला जातो तर एकतर मोबाईलचा अतिवापर होतोय. मोबाईलमधनं काही प्रकारचे गुन्हे होत आहेत, त्याच्यामध्ये सायबर क्राईम्स पण आहेत आणि दुसरा म्हणजे छेडछाडीचे प्रकारसुद्धा आहेत. एक महिला अधिकारी म्हणून आणि निर्भया पथकाची कराड तालुक्याची प्रमुख म्हणून मी आपल्याला सांगेन की जे काही कायदे आलेले आहेत, भारतीय न्यायसंहिता आहे, त्याच्यामध्ये बरेच कलम जे आहेत ते अत्यंत स्ट्रिक्ट आहेत. महिलांना स्टॉक करणं म्हणजे फक्त त्यांचा पाठलाग करणं, त्यांना मोबाईलवरती हाय म्हणून वारंवार मेसेज करणं, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं, ह्यासुद्धा गोष्टी आपल्यासाठी कायद्यामध्ये गुन्हा म्हणून बघितल्या जातात. तर मी माझ्या इकडे सगळ्या बसलेल्या भावांना सांगेन मग आजपासून आवाज काढणाऱ्या, असा आवाज काढणं वारंवार मुली बघून हा सुद्धा गुन्हा आहे. तो कशात बसवायचा ह्याचे सुद्धा पोलीस स्टेशनला अंमलदारांना माहीत असतं. तर एक चेष्टेचा विषय आहे, परंतु मी आपल्याला सिरियसनेस सांगतोय. तर आपलं करिअर असतं, आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला शिक्षणासाठी घातल्यानंतर प्रचंड मेहनत घेतलेली असते. इथं बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातून असतील, तुमचे वडील शेती करणं, आईसुद्धा कुठेतरी कामाला जाणं, अशाच घरची परिस्थिती असते. त्यातनं पोटाला चिमटा देऊन आपण इथे शिकत असतो, शाळेच्या फी भरत असतो आणि मग कुठेतरी त्यांची अपेक्षा असते की आपल्या मुलानं नोकरी करावी, मुलीनं नोकरी करावी आणि 4 पैसे आपल्या घराला लावून संसार आणखी पुढं न्यावा. तर आपली सुद्धा तीच नैतिक जबाबदारी आहे असं मी म्हणेन की आपण आपलं वर्तन हे अत्यंत स्ट्रिक्ट, अत्यंत संस्कारी ठेवलं पाहिजे. मी शिक्षकांविषयी सुद्धा म्हणेन की शिक्षकांनी जे संस्कार आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला या व्यासपीठावर याच ठिकाणी उभं करायला मदत करतील. त्याच्यामुळे शिक्षकांविषयी एक वेगळा आदरभाव ठेवा. माझ्या आयुष्यातलं सर सगळ्यात मोठं गमक मी सांगेन, माझे वडील स्वतः शिक्षक होते आणि पहिल्यापासून शिक्षकांविषयी जो एक विनयभाव असतो तो मी कधीही कमी होऊ दिलेला नाही.
आणि अजूनसुद्धा आमच्या सर्व्हिसमध्ये सुद्धा काही गुरु असतात. तो अंमलदाराच्या माझ्यापेक्षा कनिष्ठ असू दे, माझ्यापेक्षा वरिष्ठ असू दे, पण त्याच्याविषयी आदरभाव ठेवणं, त्याच्या कलागुणांना वाव देणं आणि त्याच्याविषयी एक आपला काहीतरी आपण देणं लागतो ही भावना ठेवणं, ही गोष्टसुद्धा तुमच्या यशामधला एक भाग आहे. तर हीच गोष्ट इंजिनिअरिंगला असताना तुम्ही फॉलो केली पाहिजे. तुमचे जे कोणी गुरुवर्य आहेत, जी संस्था आहे, त्या संस्थेनं आपल्याला संधी दिलेली आहे. तुम्ही भलेही म्हणाल मी फी भरून आलेलो आहे, पण असं नसतं. ती संस्था ह्या ग्रामीण भागात उभी राहिली आणि म्हणून आपण इथं शिक्षण घेऊ शकलो. या संस्थांची संख्या कमी असती तर आपण आज इतक्या मोठ्या संख्येनं इथं शिक्षण घेऊ शकलो नसतो. जे आपण MBBSच्या बाबतीत बघतो, संख्या कमी असल्यामुळं बोटावर मोजण्या इतपत डॉक्टर्स होतात, पण आपण इंजिनियर म्हणून उभे राहतो कारण संस्थांची संख्या जास्त आहे. त्या संधी आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर मी आपल्याला सांगण्याचा माझा हेतू एकच आहे की आपण ज्या परिस्थितीतनं आलेलो आहोत ना, ती परिस्थितीची जाणीव ठेवा. आपले आई वडील घरी काय करतात या गोष्टीचा जर आपण अभ्यासात, आपल्या वागण्यात जरी विचार केला तरी आपलं वर्तन हे आपोआप चांगलं व्हायला लागतं. त्याच्यासाठी कुणी मॉड्युलेटर लागेल अशी गरज नाही. या व्यतिरिक्त मी पुन्हा सांगेन, प्रेमाबद्दल सरांनी फार छान कविता केल्या. अगदी प्रेम ही गोष्ट प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, परंतु प्रेमात पडल्यानंतर पुढं जाऊन जेव्हा कुठंतरी विभक्त होण्याची वेळ येते आणि त्यातून एखादा गुन्हा दाखल होतो तर तुम्हाला जेलमध्ये राहावं लागतं. तर ह्या गोष्टींचा सुद्धा इथं बसलेल्या मुलांनी आणि मुलींनी विचार करावा. तर आपल्याला काय पुढं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ह्याचा सुद्धा आपण विचार करून आपलं वर्तन ठेवावं. प्रेम करणं ही गोष्ट वाईट आहे असं मी म्हणणार नाही, पण त्या प्रेमाला सुद्धा काही चौकोनात आपण ठेवलं पाहिजे. तो एकदा चौकोन, ती मर्यादा आपण ओलांडली आणि त्यातनं पुढं जाऊन कोणाचा इगो हर्ट झाला आणि गुन्हा दाखल झाला तर आपल्याला अरेस्ट करतात पोलीसकडून. तर ह्या गोष्टींची सुद्धा मी आपल्याला एक अवेअरनेस म्हणून, पोलीस अधिकारी म्हणून जाणीव करून देते. त्याच्या पुढं जाऊन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सांगेन, जो आज पोलीस प्रशासनाची प्रमुख म्हणून मी पाहतीये, तर व्यसनाधीनता. ती मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये असेल. एकतर ड्रिंक्सचं प्रमाण आणि काही नाही, सहज पार्टीला गेलो, ह्याला चांगले मार्क्स पडले, त्याचा वाढदिवस आहे, हिचा वाढदिवस आहे, तर ह्याच्यातनं जे काही आपण व्यसनाधीनतेकडं वळतोय, बरं ती फक्त दारूपुरती आणि बिअरपुरती मर्यादित नाही आहे, तर आता ते ड्रग्सकडे सुद्धा वळलेलं आहे. तर आजच्या व्यासपीठावरच्या माझ्या उपस्थितीत मी आपल्या सगळ्यांना एक सांगू इच्छिते की ही कडी असते ड्रग्सच्या बाबतीत. तर मी सांगेन, मुलांना मी स्पेशली सांगेन, रिसिव्हरपर्यंत पोलीस स्ट्रेस करतात. म्हणजे जर आपण एका रिसिव्हिंग एंडला असाल, 10 ग्रॅम 5 ग्रॅम आम्ही विकत घेतोय आणि मला कशाची भीती, तर असं नाही. जो रिसिव्ह करतो, जो कन्झ्युम करतो, त्याच्यावर सुद्धा पोलीस प्रशासनाकडनं कारवाई होते. म्हणजे आपण ह्या एका जगात असतो की मी काय, माझा वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्य, इंजिनिअरिंगला असल्यावर आपल्याकडे तो एक भाव असतो, व्यक्ती स्वातंत्र्य, मीपणा, माझा स्पेस, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण कायद्यामध्ये बसणाऱ्या पाहिजेत. तो तुमचा व्यक्ती स्वातंत्र्य, तुमचा स्पेस हा कायद्यात कुठं बसतो ह्याचं नॉलेज आपल्याला नसतं. पोलीस होईपर्यंत मला नव्हतं माहिती मर्डरला किती शिक्षा आहे, एखाद्याचा खून करणं म्हणजे किती गंभीर आहे, जन्म अजन्म कारावास, फाशीची शिक्षा. या गोष्टी मी जेव्हा ह्या पोलीस खात्यात आले आणि अभ्यास करायला लागले तेव्हा माहीत झाल्या. त्याच्यामुळं मी व्यसनाच्या बाबतीत पण सांगेन की दारूच्या 2 बाटल्या घेऊन तुम्ही बारमधनं जर चालला असाल स्कूटीवरनं, तर तुमची स्कूटी, तुमच्या 2 बाटल्यासुद्धा जप्त करायचे अधिकार आणि तुमच्यावरती गुन्हा दाखल करायचे अधिकार पोलिसांना आहेत. तर ह्या गोष्टी सिरियसली घ्याल. एक मला चांगली संधी मिळालेली आहे की मी आपल्यापर्यंत माझ्या पोलीस प्रशासनाच्या वतीने हा अवेअरनेस सांगू शकले आणि तुमचा टोन मला चेंज करायचा नाही आहे. आजचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, आपण आनंदातच साजरा करावा. आणि या कार्यक्रमासाठी मला शाळा प्रशासनाने बोलवलं, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानते. जय हिंद. धन्यवाद आदरणीय DYSP राजश्री पाटील मॅडम. आज आपण आपल्या प्रभावी आणि मार्गदर्शन भाषणातून आम्हा सर्वांना खूप महत्त्वपूर्ण संदेश दिलात. आपल्या अनुभवातून मांडलेले विचार, शिस्त, धैर्य आणि जबाबदारी याविषयी दिलेले मार्गदर्शन आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
आपल्या शब्दातून आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट जाणवली. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमच्यात उपस्थित राहिलात याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत. मला वाटतं माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की इतकं सुंदर भाषण इतक्या सुंदर पद्धतीनं तुम्हाला सगळं कानात व्यवस्थित सांगावं आणि त्यासाठी त्या आल्या. याच्यासाठी आपण सगळ्यांनी राजश्री मॅडमना स्टँडिंग ओवेशन द्यावं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, असं मला वाटतं. धन्यवाद सर. यशाच्या शिखरावर पोहोचलेली व्यक्ती स्वतःच एक प्रेरणास्थान असते. आज आपण अशाच व्यक्तिमत्वाचा सन्मान करत आहोत, जे स्वतः उजळतात तेच इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवतात. जसे आपले लाडके शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रिन्सिपल ॲडवायझर आदरणीय डॉक्टर विनोद बाबर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मित्रांनो 2च मिनिटं घेतोय, फार वेळ घेणार नाही आपला. दादानो 4 महिने विनोद बाबर मिळत नाही महाराष्ट्राला, तुम्हाला फुकटात मिळालाय. स्वतःचं नशीब समजा. मॅडम 5 लाख इंस्टाला फॉलोअर आहेत माझे. त्यामुळं मित्रांनो एवढी सोपी गोष्ट नाही विनोद बाबरला एवढं इजी ऐकणं. मला परवा दिवशी मॅडम एकाने विचारलं होतं, आईबाप सोडून तुझा असं जगात कोण आहे? म्हणलो माझी वेळ चांगली असेल ना तर लांबचे पण सांगतात बाबर सर माझे पाहुणे आहेत, आणि माझी वेळ खराब असली ना माझ्या भावकीतली पण म्हणतात ह्याला आम्ही ओळखत नाही. सगळा जो खेळ आहे ना मित्रांनो वेळेचा आहे. आता मॅडमनी सांगितलं ना आयुष्यातलं हे वय आहे जे तुम्हाला चुकवतं पण. कारण मित्रांनो शर्टचं जर बटन घालायला चुकलं ना ऑटोमॅटिक खालची चुकत येतात, ती चुकवावी लागत नाही. आयुष्याच्या या कारकिर्दीत तुमचं पडलेलं चुकीचं पाऊल ऑटोमॅटिक पाठीमागची पाऊलं चुकवतात, हे कायम लक्षात घ्या. मित्रांनो ज्यावेळी आयुष्यात वाटेल एखादी गोष्ट चुकीची करायची आहे ना त्यावेळी फक्त आपल्या डोळ्यापुढे आई बापाचा चेहरा आणायचा. आणि मित्रांनो ज्या पोरांना आपल्या आईच्या आणि बापाच्या कष्टाची जाणीव असते ना ती पोरं आयुष्यात कधीही चुकीची वागत नाहीत. लक्षात घ्या. बापाने जरी आयफोन नाही दिला, गाडी नाही दिली, ब्रँडेड शर्ट नाही दिला, ब्रँडेड घड्याळ नाही दिलं ना तरी चालेल, पण जर बापानं स्वाभिमान दिला असेल ना आणि जर संस्कार दिले असतील ना मित्रांनो त्या संस्काराच्या आणि स्वाभिमानाच्या जीवावर शून्यातनं आपलं विश्व निर्माण करा. मित्रांनो हीच वेळ आहे. एकदा काळ हातातनं गेला ना आयुष्यातनं सगळं गेलं. आणि तुम्हाला जो वेळ मिळाला ना जगातल्या प्रत्येक सक्सेस पर्सनॅलिटीला तोच सेकंद, तोच मिनिट आणि तोच तास आहे. तुमच्यापेक्षा 1 सेकंद जगातल्या कुठल्याही माणसाला वाढवून मिळालेला नाही, हे कायम लक्षात घ्या. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, माझ्या बापाची परिस्थिती नव्हती, आम्ही अडचणीत जन्माला आलो, माझ्या आयुष्यात एवढी संकट. अजिबात रडत बसू नका. सचिन तेंडुलकरचा पोरगा अर्जुन तेंडुलकर यशस्वी होऊ शकला नाही, हे कायम लक्षात घ्या. पण ज्याच्याकडे काही नव्हतं तो यशस्वी जयस्वाल भारतीय टीम मध्ये खेळतो, पाणीपुरी विकून यशस्वी झाला, हे आमच्या डोक्यात पाहिजे. तुमचा बाप कोण होता हे आमच्या हातात नव्हतं, पण आम्ही कुणाचा मुलगा असावं ना हे आमच्या हातात आहे. आमचा बाप जरी गरिबीत जन्माला आला असला ना त्या बापाला फक्त गरिबीत मरून देऊ नका, बाप श्रीमंतीतच मेला पाहिजे, हे आयुष्यात लक्षात घ्या. मॅडम परवा दिवशी काही दिवसापूर्वी एका बापाचा पगार 20,000 आहे आणि पोरगं कॉलेजला आलं. बापाला म्हणलं मला 17 आयफोन पाहिजे, ज्याचा आयफोनची किंमत आहे 1.5 ते 2.25 लाखाच्या घरात. पोरानं घरी जाऊन बापाला म्हणला कॉलेजला माझे मित्र वापरतायत आयफोन, मलाही बाबा आयफोन पाहिजे पप्पा. बाप म्हणला अरे आपला पगार 20,000 आहे, कसं शक्य आहे? जर तुला मी 1.5 लाखाचा 2.25 लाखाचा जर फोन घेतला, आपला संसार कसा चालायचा, चूल कशी चालायची, तुझ्या शिक्षणाची फी कशी भरायची, नाही शक्य. पोरगं बापाच्या अंगावर गेलं. म्हणला तुमच्याच्यानं काही होतच नाही. आईनं बापाला विनंती केली 4 पाहुण्याकडे मागून बघा, एकुलते एक पोरगा आहे, काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल. आणि मित्रांनो बापानं 4 ठिकाणी हात पसरून बघितलं, कुणीही उभं केलं नाही दारात. आई म्हणली सावकाराकडे बघा, व्याजानं पैसे घ्या पण आपल्या पोराला आयफोन द्या. बापानं सावकाराला विनंती केली, त्यानंही उभं केलं नाही. हताशपणे बाप पोराला म्हणतो लेका आपल्याला यंदा जमायचं नाही, आपण पुढच्या वेळे बघू. आणि ते पोरग
त्या बापाच्या अंगावर जातं आणि म्हणतं तुमच्याच्यानं काही व्हायचंच नाही. आणि त्या पोरानं त्या दिवशी आपल्या व्हॉट्सअपचा स्टेटस बदलला, स्टेटस ठेवला, नाद केला आणि वाया गेला. अरे बापाच्या जीवावर कसली मस्ती करता? मस्ती करायची आहे ना तर स्वतःच्या जीवावर करायची असती. जर बाप गरिबीत जन्माला आलाय ना, त्या बापाला गरिबीत मरून देऊ नका. बाप भाड्याच्या घरात राहतो ना, त्या बापालाच बंगल्यात घेऊन जाता आलं पाहिजे. माझा बाप टू व्हीलरवर फिरतो ना, तर एक स्वप्न बाळगा, माझा बाप फोर व्हीलर मध्ये 4 चौघात फिरला पाहिजे. बाप 15 तास काम करतो ना, त्या बापाला सुखाचे दिवस दाखवले पाहिजेत. आमची जबाबदारी आहे ना मित्रांनो. काळ वेगळा नाही, फक्त आत्ताचा क्षणच फक्त तुमचा आहे. उद्याचा क्षण तुम्हाला हसवा येणार आहे का रडवा येणार आहे हे त्या क्षणालाही माहित नसतं. त्यामुळे उद्या करू, परवा करू, वर्षाचे बॅलन्स मारून ठेवलेत तुम्ही. मॅडम, शेवटची पिढी आहे आमची की कमीत कमी आम्ही सर म्हात्रे सर भांडायचो तरी वाद झाला. मॅडम, तुमचं काम कमी झालंय आता. कॉलेजवर फारशी भांडणं होत नाहीत. पोरांची भांडणं झाली ना, वाद झाला, भांडत नाही, त्यांचा व्हॉट्सअपचा स्टेटस बदलतो. आणि जर ह्यांचा स्टेटस बदलला, वाद झाला आणि एखाद्यासाठी कुचका स्टेटस ठेवला आणि ज्याच्यासाठी ठेवलाय त्याने जर बघितला नाही ना, आई शपथ सांगतो ही रात्रभर झोपत नाही. सारखी बघतात 20-200. अरे कुठं जगाचा स्टेटस बघण्याच्या ना आता स्वतःचा स्टेटस खाली घालवून घेतलाय. अरे जगात असा स्टेटस करा, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा 450 वर्षानं तुमच्या माझ्या हृदयात जिवंत आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे असा स्टेटस निर्माण करा की जगानं तुमचा स्टेटस ठेवला पाहिजे ना. इतरांचा स्टेटस बघण्याच्या नादात किती खाली आला. मॅडमनी सांगितलं आता, अरे आपण जगापेक्षा 1 तास मोबाईल जादा वापरतो, आम्ही 5 तास मोबाईल जादा वापरतो रे. 5 तास कुठल्या स्टेटसच्या भानगडीत पडलाय? जगात जी यशस्वी माणसं ज्यानं BMW घेतल्या, जॅग्वार घेतल्या, त्यानं कधी स्टेटसला ठेवलंय का हो नवीन पाहुण्याचं आगमन म्हणून? पण तुम्ही एखादी स्कूटी घेतली, ऍक्टिव्हा घेतली की लगेच ठेवताय नवीन पाहुण्याचं आगमन. पाहुणा विकलं पण ठेवायचा, नुकताच विकला आता. मित्रांनो, आयुष्यात तो स्टेटस नाही, 5-5 तास मोबाईल वापरताय. मित्रांनो, वास्तवाच्या दुनियेत, या आभासी दुनियेत आहे. एखादी कमेंट नाही मिळाली, एखादी लाईक नाही मिळाली, आम्ही वेगळा विचार करतो. अरे आभासी आहे ते, आमचं जगणं नाहीये. बाळानो, कोविड नंतर खरं तर तुमच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत. तुम्ही एवढ्या संख्येने या ठिकाणी आलाय, हे सगळ्यात मोठं यश आहे आमच्या कॉलेजचं. कमीत कमी तुम्ही इथं आला तरी. नाहीतर मॅडम हे मोकळं पडत होतं आतापर्यंत. कुणासाठी कार्यक्रम घ्यायचं? आमचं कॉम्प्युटरचं पोरग म्हणायचं उदर सर एक्सटर्नल देत आहे का मला? अरे कॉम्प्युटर एक्सटर्नल करण्याची गोष्ट आहे का? हा, आर्ट्स कॉमर्स पर्यंत ठीक होतं, आमची पोरं एक्सटर्नल मागायला लागले. या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मित्रांनो, या त्या घोळक्यात दंगा करा, त्या बेंचवर बसा. आयुष्यात असा मित्र निवडा त्या कॉलेजच्या आयुष्यात की ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी तो मित्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. असा 4 वर्षात मित्र मिळतो, हे लक्षात घ्या. इतर तुम्ही यशस्वी झाल्यावर अनेक मित्र भेटतील. तुमच्या पैशाकडे, तुमच्या पोझिशनकडे बघून अनेक जण हात तुमच्या जवळ करतील. पण कॉलेजच्या जीवनात निर्माण झालेला मित्र आयुष्यभर कुठलाही स्वार्थ नसताना तुमच्या पाठीशी राहतो. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मित्र मिळतो मित्रांनो. तेवढ्यासाठी कॉलेजच्या बेंचवर आणि कॉलेजच्या कट्ट्यावर या मित्रांनो. कॉलेज आम्हाला जगायला शिकवतं, हे कायम लक्षात घ्या मित्रांनो. जी पोरं यशस्वी झाली ना, ती कधी कॉलेजच्या बाहेर बसून नाही झाली, कॉलेजच्या घोळक्यात झाली. आणि थोडा मोबाईल कमी करा. आज तुम्ही 5, मॅडम तो सर्वे सांगतो, आम्ही भारतीय 5 तास मोबाईल वापरतो. तो सर्वे पुढे असा सांगतो की आज जर म्हणजे 55% लोकांची अशी अवस्था आहे त्या सर्वेनुसार की रात्री 2 वाजता गालावर मोबाईल पडल्यावर कळतं आता झोपायचं असते. रात्री नोटिफिकेशन नाही बघितलं ना, ह्यांना रात्रभर झोप येत नाही. त्यातल्या 40% लोकांची अवस्था अशी आहे, जर दिवसभर मोबाईल नसेल ना की वेडे असल्यागत वागतात. आणि त्यातल्या 70% लोकांची अशी अवस्था आहे की सकाळचं नोटिफिकेशन नाही बघितलं ना, त्यांची दिवसातली कुठलीच क्रिया चालू होत नाही. आता कोण कुठं मोबाईल घेऊन जातं ह्या फंद्यात आपल्याला जायचं नाही. थोडं कमी करा ना. अरे ते जिवंतपणाचं लक्षण नाही. अरे आत्ताचाच वेळ आहे. 50 वर्षात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं. वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ आणि काही गावांची वतनदारी, ते 365 किल्ल्यांचं स्वराज्य या मातीत निर्माण केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. मित्रांनो, आपल्याला स्वतःचं विश्व निर्माण करता आलं पाहिजे. मित्रांनो, आता परिस्थिती नाही, परत गड घ्यायचे नाहीत, परत लढाया नाहीत. एकच काम करा, आई बापांनी जे स्वप्न बघितलंय ना ते सत्यात उतरा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे झाल्या करतात.
नाहीतर आमची पोरं म्हणतात मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. अरे एवढं सोपं आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं? अरे मावळा असावा माझ्या तानाजी सारखा, जगातला एकमेव बाप आहे. आपल्या पोराचं लगीन सोडून गेला, असा गेला की आपल्या पोराच्या लग्नात मिरवाय आलाच नाही. मावळा असावा माझ्या तानाजी सारखा, अरे मावळा असावा बाजी सारखा. अरे त्या घोटकिंडीत उभे होते, पण त्या यमदेवालाही सांगते झाले, जोपर्यंत राजांचे तोफेंचे आवाज येत नाही ना तोपर्यंत तुलाही जाग चालून देणार नाही. अरे तो मावळा असावा बाजींसारखा, अरे मावळा असावा त्या शिवाकाशी सारखा. त्या सिद्धीला भेटायला गेला होता, पण त्यालाही सांगता झाला, अरे जन्माला येताना जरी शिवाकाशीत म्हणून आला असलो ना, मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. असा मावळा आम्हाला निर्माण करता आला पाहिजे. नाहीतर आम्ही फक्त म्हणायचं राजा पुन्हा जन्माला या, म्हणजे आम्ही फक्त जयंत्या साजऱ्या करायचे का? डॉल्बी एवढ्या मोठ्या लावायच्या, म्हणजे जयंती कशासाठी? आम्ही दारू प्यायची, गुटखा खायचा आणि माझ्याच्या राजाच्या जयंतीत नाचायचं. अरे ज्या राजानं स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवरातली देवता म्हणून जिचा सन्मान केला, ती आई बहीण सकाळी गेली की संध्याकाळी येईल का नाही माझ्या आईला कळायचे. मित्रांनो, कुणापासून धोका आहे हो? माझ्याच मित्रांच्या पासून ना, नाक्यावर कट्ट्यावर बसल्यानंतर आज 450 वर्षानंतर ही परिस्थिती आली. त्यामुळे मित्रांनो, हीच वेळ आहे आयुष्यात यशस्वी ज्यावेळी वाटेल काहीतरी चुकीचं करायचं आहे, त्यावेळी फक्त आपल्या आईबापाचा चेहरा समोर आणा. मला माहीत नाही कुठे गेल्यानंतर देव भेटतो का नाही. एकदा घरी गेल्यानंतर आई बापाला भेटून घ्या. 33 कोटी देवांची पलटण बाद होते आई बाप नावाच्या देवापुढे. कुठं नाही, कुठला देव आशीर्वाद देईल का नाही नवस केल्यानंतर मला माहीत नाही, पण आईबाप असे देव आहेत कुठलाही नवस आणि उपवास न करता मित्रांनो सगळं देतात आम्हाला. एकदा भेटून घ्या आणि केव्हा वाटेल ना त्यावेळी हे करा. आणि फक्त जे करायचं आहे ते आत्ताच. अलीकडं मॅडम मुलांची लग्न पण होत नाही 40-40 वर्ष. सगळा जो काय मार्केट आहे ना ताईंनो तुमचं आहे. आता सगळं मुलींचं मार्केट आहे. फक्त तुम्ही घरात राहा, बाप तुमच्यासाठी राजकुमार शोधून आणेल. तुम्ही कुठला भंगार आणि बेंटेक्स मॉल शोधत फिरायचं नाही. तुम्ही घरात राहा, बाप तुमच्यासाठी राजकुमार शोधून आणेल. एक काळ असा होता ज्या घरात मुलगी असेल ना त्या बापाला काळजी असायची, बापाची चप्पल झिजायची मुलीचं स्थळ बघताना. पण ज्या घरात आज लेक आहे ना, येता जाता माणसं त्याला नमस्कार करतात. लक्ष असू द्या, मुली कुणाच्या पण घरात जन्माला येत नाही, लेक त्याच्याच घरात जन्माला येते ज्याची 7 जन्माची पुण्याई असते. फक्त तुम्ही घरात राहा. मित्रांनो, ज्या घरात स्त्री आहे ना, ज्या घरात लेक आहे, लक्षात घ्या बापाच्या नशिबात लेक असू शकते. लक्षात घ्या मित्रांनो, एवढं सोपं नाही. जनक राजा प्रभू श्रीरामांना, दशरथ राजा प्रभू श्रीरामांसह 4 मुलांना घेऊन जनक राजाच्या घरी गेला. जनक राजा म्हणले, अहो तुम्ही वर पक्षात आहात, तुम्ही कसं वधू पक्षाच्या दारावर आलाय? नाही म्हणले, तुम्ही कन्यादान करणार आहात, तुमच्यासारखं मोठं पुण्य कोणच करू शकत नाही. आम्ही न्यायला आलोय, देणारे तुम्ही आहात, दाता तुम्ही आहात. मित्रांनो, एवढं मोठं, प्रत्येक मुलीच्या नशिबात बाप असू शकतो, पण प्रत्येक बापाच्या नशिबात मुलगी असतेच असं नाही रे. त्यामुळं तुम्ही घरात थांबा. आमच्या सोलापूरला मोर्चा काढला मॅडम पोरांनी लग्न ठरावीत म्हणून. म्हणजे आता कलेक्टर साहेबांनी पोरांची आपली लग्न ठरवायचे काय मला प्रश्न पडलाय. हा, त्यामुळे तुमचं मार्केट आहे दिदीनो, फक्त तुम्ही घरात राहा. मॅडमनी सांगितलं निर्भया पथक, आमच्या पोरांची सगळी जबाबदारी नाहीये. तुम्ही कुठेतरी रस्त्याला टुकार हुडकत फिरायचं नाही, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही फक्त घरात थांबा, बाप तुमच्यासाठी राजकुमार शोधतोय. लक्षात घ्या, कारण आत्ताच अख्खं मार्केट तुमचं आहे. मित्रांनो, जर आम्ही चुकलो या काळात, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन देखील आमची ताई बापाला ओळख दाखवायला डोळे खाली घालती. ह्यासारखं दुर्दैव नाही. त्या दिवशी बाप संपतो आमचा. बापाला कमी म्हणा नाही, रस्त्यानं जाताना कोणी म्हणायचं नाही ही बिघडलेली पोर तेजी आहे. त्यावेळी आमच्या बापाची खाली जाणारी मान, आमच्या बापाचा आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव. तेवढ्यासाठी फक्त एक करा, आपला फक्त चांगला मित्र निवडा. तुम्ही कुणा शेजारी बसताय का नाही एकदा चेक करायचं. ही कानाला लागणारी असतात ना, आपण ज्याच्या संगतीत असतो, सगळ्या गोष्टींना औषध आहे. कुत्रं चावला औषध आहे, साप चावला औषध आहे, फूड पॉइझनिंग झाला औषध आहे. पण ही कानाला लागलेली गेलेली आहे ना, त्याला औषध नाहीये. निगेटिव्ह लोकांच्या वर बसायचं नाही. 4 नालायक लोकांच्यात बसला ना, 5वे नालायक तुम्ही असता. लक्षात घ्या. आणि 4 सक्सेस लोकांच्यात बसला ना, 5वे सक्सेस तुम्ही असता. जर आम्हाला चणे मंदिरात दिले ना साखरेवर, तर त्याचा प्रसाद होतो. आणि तेच चणे आम्हाला संध्याकाळी बिअर बार मध्ये दिले ना, तर त्याचा चकना होतो. तुम्ही बसलाय कुठं, तुमची क्वालिटी मित्रांनो त्यावर ठरते. अख्खं रामायण आणि महाभारत घडलं 2 पात्रामुळे. एक मंतरा आणि दुसरी शकुनी मामा. ह्या 2 लोकांच्यामुळे अख्खं महाभारत रामायण घडलं. जे होतं ना तेही कानाला लागणारे आहेत ना, एकदा लांब ठेवा. कोण निगेटिव्ह बोलते, ती एरंडेल तेल पेलेली तोंड पडलेली आपल्या बरोबर ठेवायचीच नाहीत.
जी सारखी निगेटिव्ह म्हणतात ना, ही व्हायचं नाही, ती व्हायचं नाही, तुझ्याच्याने जमायचं नाही. मित्र असा पाहिजे जेव्हा अडचणीत असू ना, तो आपल्या खांद्यावर हात टाकून म्हणेल 100% तुला जमेल, चल मी तुझ्या बरोबर आहे. मित्र करण्यासारखा नको, वाईटाची साथ करताना. कर्ण पण गेला आणि दुर्योधन पण गेला, दोघांना देखील मारावं लागलं. मित्र आम्हाला कायम कृष्णासारखा पाहिजे. ज्यावेळी अडचणीत असू, आमचं धनुष्यबाण खाली असेल ना, त्यावेळेस सांगेल त्या रणांगणात तुला लढावं लागेल, असा मित्र आमच्या आयुष्यात पाहिजे. मित्र कायम कृष्णासारखा सदैव आमच्या पाठीशी पाहिजे. आणि मित्र निवडताना एक गोष्ट कारण सांगतो, त्या 3 क्वालिटी फक्त मित्रात एकदा चेक करा. 3 क्वालिटी ज्या मित्रात आहे ना, तो तुमचा जीवाभावाचा मित्र. एक कायम सांगतो की ज्यावेळी तुम्ही किती तो अडचणीत असू द्या, किती दुःखात असू द्या, कितीही अपयशात असू द्या, पण तुमच्या यशात ज्याला आनंद वाटतो, तुम्ही यशस्वी असल्यानंतर जो पहिल्यांदा टाळी वाजवतो ना, तो तुमचा मित्र. तो एकदा चेक करा. दुसरं, त्याच्या खांद्यावर किती जबाबदारी असू द्या, त्याच्या खांद्यावर किती संकटांची आणि परिस्थितीची जबाबदारी असू द्या, पण तुमच्या परिस्थितीत तुम्ही थकल्यानंतर, तुम्ही अपयशी झाल्यानंतर जो तुम्हाला हसवेल, जो तुम्हाला उभारी देईल, हा गुण तुमच्या मित्राच्यात पाहिजे. आणि तिसरा, ज्यावेळे यशस्वी होईल ना आपण, त्यावेळी तो मित्र आमच्यावर जेलेसी करणारा, आमच्यावर टीका करणारा नको. तो मित्र कायम आमच्या यशात आनंद मानणारा असो. मित्रांनो, रडण्यासाठी माणसं कमी व्हायला लागलेत. कोण आता कुणासाठी रडत नाही. मित्र असा निर्माण करा, आमचा मित्र नसला तर आम्हाला एखादं म्हणेल, अरे ती दुसरं माकाड कुठे गेले, दिसत नाही तुझ्यावर. मित्र असा निर्माण करा, जर आपण नसोल ना तर दुसरा कुठं आहे असं लोकांनी विचारलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही किती पैसे कमवले, किती प्रॉपर्टी आहे, कोण विचारत नाही. जर आमच्याकडे आमच्यासाठी रडणारा जर एखादा मित्र नसेल, तर तुमच्यासारखा ह्या जगात गरीब कोण नाही. अरे रक्ताच्या नातापेक्षा देखील एक नातं असं करा, ज्यावेळी आम्ही दुःखात असू ना, त्यावेळी जो आमच्या खांद्यावर हात ठेवील आणि म्हणेल चल मी आहे तुझ्यावर, आणि आम्ही सुखात असू तेव्हा आम्हाला खांद्यावर उचलून घेईल, असा एकच जीवाभावाचा करा. फेसबुकवरचे 5,000 कोण येत नाही, इन्स्टाचे 3,000 फॉलोअर कोण खात नाही त्याला, मित्रच येतो पळत. जगात तुमचे किती फॉलोअर आहेत, काय उपयोगाचे नाहीत. मित्रांनो, जीवाभावाचा फक्त एक निवडा. एवढंच मागणं मागतो. तुमच्या आयुष्य नावाच्या प्रवासाला शुभेच्छा देतो. आणि एक सांगतो, रखरख करत बसायची नाही, डोक्यात जास्त घेत बसायचं नाही. यश येऊ द्या, अपयश येऊ द्या, किती संकट येऊ द्या, एक शब्द काळजाव कायम करायचा, हे दिवस जाणार आहेत. आपण कायम सूर्य आहे याची जाणीव आयुष्यभर पाहिजे. संध्याकाळी मावळलो ना, उद्या कसं उगवायचं ह्याची जाणीव पाहिजे. आणि उगवल्यानंतरही स्वतःची मस्ती नसावी, कारण संध्याकाळी मावळायचं असते. त्यामुळे स्वतःवर विश्वास पाहिजे, किती अडचण येऊ दे, पण आई बापानं जे स्वप्न बघितलंय ना, ते पूर्ण केल्याशिवाय आता थांबायचं नाही. एवढं आयुष्यभर लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्य नावाच्या प्रवासाला शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद सर. आज आपल्या दमदार अभ्यासपूर्ण आणि विचार प्रवर्तक भाषणाने जबरदस्त एनर्जी सर, जबरदस्त एनर्जी. सगळे चार झाले सर भाषणाने. मैत्रीचा सुंदर अर्थ आम्हाला समजून दिला सर. खूप छान सर. आज आपल्या दमदार अभ्यासपूर्ण आणि विचार प्रवर्तक भाषणाने संपूर्ण सभागृहाला नवचैतन्य दिले आहे. आपल्या प्रत्येक शब्दात अनुभवाची ताकद, ज्ञानाची खोली आणि प्रेरणेची ऊर्जा स्पष्ट जाणवली आहे. आपण विषय केवळ मांडला नाही, तर तो आमच्या मनात रोवला. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे आणि स्पष्ट विचारांमुळे आम्हा सर्वांना नव्या उंची गाठण्याची प्रेरणा मिळाली. धन्यवाद सर.